हाय फ्रेंड, मी अंजू मुंडे स्वागत करते नवीन एका आपल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये। आज आहे हरतालिका आणि मी सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून हरतालिकेच्या पूजेची तयारी करते। मी आता बेलपत्र निवडते आहे, कारण हे बेलपत्रे कसे आपण तोडून नाही आणलेले झाडाचे, त्यामुळे विकत आणलेले तर त्यामध्ये किडके किंवा फाटलेले पानं असे राहतातच। त्यामुळे म्हटलं चला आपण चांगले चांगले बेलपत्रे निवडून घेऊ। अशा प्रकारे मी 108 बेलपत्रे चांगले चांगले निवडले। जे खराब होते ते एका पन्नीत भरून ठेवते आणि मी आता पूजेचं सामान म्हणजे पानं वगैरे सर्व कालच आणून ठेवलेलं होतं घरी, कारण माहिती होतं सकाळी एवढी गडबड राहील की आपण पानं वगैरे काही म्हणजे एवढं सकाळी सकाळी नाही म्हणजे लवकर बाहेर जाऊन नाही आणता येणार। त्यामुळे मी काय केलं, रात्री सर्व गोळा करून ठेवलेलं होते पाने फुलं म्हणजे फळं गिळं सर्व फुले वगैरे विकत आणलेले। आता हे सर्व पाने मी निवडून घेते, चांगले चांगले धुवून ठेवलेले होते मी, आता हे निवडून घेते। आणि अशा प्रकारे बघू आता काय काय अवेलेबल झालेलं आहे, जेवढं अवेलेबल होईन करणं तेवढंच मी केलेलंच आहे। ऑलमोस्ट तेवढं सर्वच झालेलं आहे, पण काही असं सर्व असं पण नाही म्हणता येणार, कारण काहीतरी राहतंच आपल्याकडनं। त्याच्यामुळे बघू आता काय काय आहे, त्याच्यातच पूजा मी करणार आहे। हे फुलं वगैरे मी सर्व कालच आणले होते, बाहेर गेलो होतो गजानन मंदिरच्या तिकडनं, तर तिकडनंच विकत मी फुलं वगैरे सर्व घेऊन आलेले होते, कारण आमच्या इथे फुलांचे एवढे काही झाडं वगैरे नाही आहेत, त्याच्यामुळे नाही। हे बघा अशा प्रकारे मी सर्व ताट पण तयार केलेले पूजेचं। आता मी काढते वाळूची पिंड। ही वाळू पण मी काल बाहेर गेले होते त्यावेळेसच येते वेळेस तिथे एक बांधकाम चालू होतं, तर मग तिथनंच ही वाळू पण घेऊन आलेले, कारण आमच्या इथे वाळू होती ही मला माहितीच नव्हतं। त्याच्यामुळे म्हटलं चला दिसली म्हणून मी तिथेच गाडी उभा करायला लावली आणि तिथनंच ही वाळू पण घेतलेली। ही वाळू मी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली, म्हणजे धुवून वगैरे मी रात्रीच ठेवलेली, कारण माहिती होतं सकाळी खूप गडबड होणार आहे आणि मुहूर्त 8:30पर्यंतच होतं मॉर्निंगला। त्याच्यामुळे मला 8:30च्या पहिलेच पूजा करायची होती आणि अनु जर उठली असती तर अनुने मला करूनच ती दिली, त्यामुळे अनु उठण्याच्या पहिलेच माझा प्रयत्न चालू होता। पण माझी पूजा चालू असतानाच अनु उठलेली, पण तिचे पप्पा घरी होते त्यामुळे एवढं काही नाही तिनं परेशान केलेलं, कारण ते बघत होते तिला, तरी पण मध्ये मध्ये चालूच होतं तिचं यायला वगैरे। अशा प्रकारे मी पिंड काढून घेतली आणि पिंडीच्या समोर नंदी हा असतो, त्याच्यामुळे मी नंदी पण काढला आणि इकडे गणपती बाप्पा पण काढले वाळूनेच, आणि पार्वती माता पण काढते वाळूनेच काढणार आहे, आणि पार्वती माता पण काढली आणि तिची एक सखी पण काढली, कारण हरतालिकेची पूजा पार्वती माता ही तिच्या सखींसोबत करत असते त्यामुळे। आणि आता मी हे व्हाईट कलरची वस्त्रमाळ ही महादेवाच्या पिंडीला वाहणार आहे, आणि कलरची म्हणजे हळदी कुंकाची वस्त्रमाळ बनवलेलं आहे मी 2, ती एक मी पार्वती मातेला देईन आणि एक मी बाप्पांना वाहीन। त्याच्यामुळे ही आता पहिले महादेवाच्या पिंडीची वस्त्रमाळ होती ती मी वाहून घेतली, आणि अशा प्रकारे मी ती पाट जो होता पूजेचा त्याला वाळूची बॉर्डर करून घेते, कारण वाळूची बॉर्डर केल्याने थोडं अट्रॅक्टिव्ह पण वाटतं बघायला, पण आपली पूजा व्यवस्थित छान वाटते, मन भरून येतं छान वाटल्यानंतर। त्यामुळे मी अशा प्रकारे सर्व पाटाच्या भोवती वाळूची बॉर्डर काढून घेईन। मागच्या साईडनं काय मला काढता नाही येणार, कारण मागच्या साईडनं भिंत आहे त्याच्यामुळे हात व्यवस्थित नाही करणार, आणि अलीकडे पिंडीला वगैरे धक्का लागून ते पण खराब व्हायची शक्यता आहे, त्याच्यामुळे मी पूर्ण साईडनंच काढते, मागच्या साईडनं नाही काढणार आहे। अशा प्रकारे मी सर्व वाळूची बॉर्डर पण घेतली काढून। आता खाली वाळू सांडलेली आहे ती वाळू मी साफ करून घेते, ह्यासाठीच मी पहिले रांगोळी वगैरे नाही काढून घेतली, कारण रांगोळी वगैरे जर पहिले काढली असती तर ती खराब झाली असती किंवा माझ्याकडनं मोडली असती पूजा करते वेळेस, आणि अशी वाळू वगैरे पण पडली असती। त्यामुळे म्हटलं सर्व पूजा करून घेऊ आणि त्यानंतर मस्त अशी रांगोळी काढून घेऊ। आता मी इथे एक प्लेट घेतलेली आहे, त्या प्लेटमध्ये सुपारी ठेवून म्हणजे बाप्पा म्हणून त्याला मी पंचामृत आणि शुद्ध पाण्याने अशी आंघोळ घालणार आहे, आणि पंचामृत पण मी सकाळी बनवलेलं, आणि अशा प्रकारे मी त्यांना आंघोळ वगैरे घातली, ती सुपारी एका पानावर ठेवली। आणि आता मी महादेवाला पंचामृताने महादेव पार्वती गणपती नंदी या सर्वांना पंचामृतने आणि पाण्याने अभिषेक करते, कारण जर पाणी जर टाकलं असतं त्यावरती तर ते वाळूचं असल्यामुळे सर्व खराब झालं असतं, त्यामुळे मी फुलानेच करून घेतलेलं। आणि आता अशा प्रकारे मी सर्वांना हळदी कुंकू पण लावून घेते, पिंडीला नंदीला पार्वती मातेला तिच्या सखीला हळदी कुंकू लावून घेतल्यानंतर मी जेवढे काही पानं काल गोळा केलेले होते पूजेसाठी ते सर्व पाने पण ठेवून घेईन तिथे, आणि बघू आता मी काय काय गोळा केलेलं आहे ते सर्व दिसेलच तुम्हाला पुढे फोटोमध्ये। हे बघा माझी पूजा झाली, आणि एक फोटो घेतला होता, कारण पूजेचा व्हिडिओ काय मला करायचं लक्षातच नाही आलं, त्याच्यामुळे मी समोर फोटोज ॲड करते। फोटोमध्येच तुम्हाला सर्व पूजा दिसेल, त्यामध्ये सर्व फ्रूट पण दिसेल, जे माझ्याकडे अवेलेबल होते तेवढे मी फ्रूट पण ठेवलेले। काल येतेवेळेस मी ॲपल वगैरे पण घेऊन आलेले, ते पण तिथे ठेवलेलं आहे, म्हणजे ॲपल केळी मी सर्व काल घेऊनच आलेले,
तर अशा प्रकारे माझी सर्व पूजा झालेली आहे आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला नक्की विसरू नका.